हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी काय मिळवलं बरं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात, बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात, नोकर समजायला लागलात, मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेला आहे चोरलेला, ते काय योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताय, रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना माननीय शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का? मला आठवतंय मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला कि कहा जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूं. काय के लिए? बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है. अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे? तो बोला मतलब क्या है? अरे मालिक तो इधर बैठा है, वो एकनाथ शिंदे तर नौकर आहे. तो बोले अच्छा. त्यांनी फोन कट केला आणि तिकडे येऊन ते भाषण केलं त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षामध्ये कसा राहणार मी? शिंदे साहेबांच्या बरोबर आजन्म शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करतो. यात लपवायचं काय? तसं नसतं तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होत दिली नसती ना. जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर, मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा. उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत. ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत. म्हणजे स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद होय उमेदवार नको. होय, त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं. तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे. पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही. आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. आम्ही यांच्यावर काम करणार नाही. नंतर बघा, नंतर जे काय घडामोडी घडत असतात, तडजोडी घडत असतात, त्या पुढल्या गोष्टी. पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलेलं आहे. धन्यवाद. पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. पद देताना बाळासाहेब कधी दुजाभाव करत नव्हते. पक्षात आम्हाला का उठाव करावा लागला? एकनाथ शिंदे प्रेमाचा भुकेला आहे. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे यांनी कधी तडजोड केली नाही, पदासाठी कधी मागणी केली नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यांनी हिंदुत्व सोडले होते, कार्यकर्ते सोडले होते. मनोहर जोशी सरांना शिवाजी पार्कच्या सभेतून यांनी खाली उतरवले. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, लोकसभेचे सभापती राहिलेले व्यक्ती ते होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेले जोशी सरांना अपमानित करण्यात आले. रामदास कदम यांच्यासोबतही असा प्रकार करणार होते. तो प्रकार मी थांबवला. अन्यथा रामदास कदम यांना मनोहर जोशी सारखा अपमानित करण्याचा प्लॅन ठरला होता. मला तो प्रकार समजताच मी रामदास कदम यांना सभास्थळी येऊ दिले नाही. हे असे कसे करू शकतात? हे सर्व पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले होते, असे शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. प्रथमच त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात काय सुरू होते ते जाहीरपणे सांगितले. पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. शिवसेना प्रमुखाचे विचार जपण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आपल्या सहकार्यांना ते घरगडी समजत होते. मालक आणि नोकर बनून पक्ष मोठा होत नाही हे त्यांना समजत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या पोटात गोळा आला. आपण आणलेली लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली, त्यामुळे विरोधक चारी मुंड्या चीज झाले. लाडक्या बहिणींना दिलेले हे प्रेम मी विसरू शकत नाही. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्या विरोधकांना जोडा दाखवला.
असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.